नमस्कार, मी विश्वजित. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. IPLच्या 18व्या मोसमातील 20व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने असणार आहेत. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे, तर रजत पाटीदार याच्या खांद्यावर RCBची कर्णधारपदाची धुरा आहे. मुंबईचा हा 5वा तर RCBचा हा 4था सामना असणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. गुजरात टायटन्सनं शुभमन गिलच्या नेतृत्वात IPLच्या 18व्या मोसमातील सलग 3रा विजय मिळवलाय. गुजरातनं सनरायझर्स हैदराबादचा घरच्या मैदानावर 7 विकेट्सनं धुव्वा उडवत विजयी हॅट्रिक साजरी केली आहे. हैदराबादनं गुजरातला 153 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातनं हे आव्हान शुभमन गिल याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 चेंडूंआधीच पूर्ण केलं. शुभमन व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनीही विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात काल रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात हैदराबादला पराभूत केलंय. या सामन्यात मोहम्मद सिराजनं एक विक्रम रचलाय. मोहम्मद सिराजनं सर्वाधिक विकेट घेत आपली छाप पाडली आहे. त्यानं हैदराबादच्या महत्त्वाच्या 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच मोहम्मद सिराजनं IPLच्या इतिहासात एक नवा विक्रमही नोंदवलाय. मोहम्मद सिराजनं हैदराबाद विरुद्ध 4 गडी बाद करत IPLमध्ये 100 बळींचा टप्पा पूर्ण केलाय. जागतिक डोपिंग विरोधी संघटनेनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इटालियन टेनिस खेळाडू जॅनिक सिनरवर बंदी घातली आहे. गेल्या वर्षी त्याच्या 2 डोपिंग चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला यावर्षी 9 फेब्रुवारी ते 4 मे पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ब्राझीलमधील फोज दो इगुआऊ येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये भारतीय बॉक्सरनी हितेशच्या सुवर्ण पदकासह 6 पदकांसह आपली मोहीम संपवली. वर्ल्ड बॉक्सिंगनं आयोजित केलेल्या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा हा पहिलाच सहभाग होता. हितेश हा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरलाय. पुण्यात साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित हिरकणी रन हाफ मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यभरातून आलेल्या 1200 पेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. सारसबाग येथील सनस मैदानापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर अशा 4 प्रकारांत झालेल्या या मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला सुरक्षित, निर्भय, सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावी, त्यांच्यामध्ये फिटनेसचं महत्त्व वाढावं या उद्देशानं हजारो हिरकणी रविवारी पुण्याच्या रस्त्यांवर धावल्यात. बारामती तालुक्यातील तरडोली या जिरायती पट्ट्यात सर्वसामान्य कुटुंबातील रेश्मा पुणेकर हिची पंजाब राज्यातील सगलूर या ठिकाणी झालेल्या निवड चाचणीमध्ये पुन्हा एकदा भारतीय महिला बेसबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात रेश्मानं संघाचं नेतृत्व केलंय. सलग 4थ्यांदा भारतीय महिला संघात निवड होणारी ती महाराष्ट्राची एकमेव खेळाडू ठरली. गुजरात जायंट संघाची कर्णधार आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू ॲशले गार्डनर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात चर्चेत आहे. ॲशलेनं तिची दीर्घकाळची मैत्रीण मोनिकासोबत लग्न करून एकमेकांच्या आयुष्यात एक नवं पर्व सुरू केलंय. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांकडून या दोघींवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.